छत्रपती शिवरायांनी सुंदर असं हे स्वराज्य निर्माण केलं. स्वप्नाहूनही सुंदर जीवन जगावं कसं हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलं. आणि छत्रपती शंभूराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे आपल्याला शिकवलं. मित्रांनो, राजे होते म्हणून आज या महाराष्ट्रातील मंदिरं उभे आहेत. तुमच्या घराबाहेरची तुळस उभी आहे आणि तुमच्या माझ्या बहिणी माता यांच्या कपाळावरील कुंकू आज सुरक्षित दिसत आहे. राजे होते म्हणून आज आपण हिंदू आहोत. अनंत उपकार राजांचे आपल्यावरती आहेत. आणि म्हणूनच मित्रांनो, 11 मार्च 1689 ही काळी रात्र, आणि या रात्री घडलं तरी का. आणि त्याचसाठी हा व्हिडिओ नक्की आपण शेवटपर्यंत पहा. शेवटी आम्हाला कमेंट जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे अशी कमेंट आम्हाला जरूर करा. आणि मित्रांनो, 11 मार्च नंतर हिंदूंचं नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा येतोय. आणि या गुढीपाडव्याचं स्वागत, नवीन वर्षाचं स्वागत हे गुढी उभारून करायचं की भगवा लावून करायचं हे आपण ठरवा. आणि त्याचसाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, त्या काळ्या रात्री घडलं काय ते पाहूया. 11 मार्च 1689चा तो दिवस म्हणजे काळा दिवस. त्या महापापी राक्षसी औरंग्यानं वळवू तुळापूर इथे छत्रपती संभाजीराजांना हाल हाल करून ठार मारलं. आधी त्या औरंग्यानं शंभूराजांचे डोळे काढले, जीभ छाटली, संपूर्ण शरीराची कातरी काढून घेतली आणि त्यावर मिठाचा वर्षाव करीत होता. आणि त्याच्यानंतर त्यानं राजांचा एक एक अवयव वेगळा केला. आणि औरंग्याच्या आज्ञेनं त्यांचा तो तुकडे केलेला देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला. आतापर्यंत राजांचं शौर्य, धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा देखील आज राजांचा तो तुकडे झालेला देह आपल्यात सामावलेला पाहून, ते विखुरलेले तुकडे पाहून तिचं हृदय जणू तुटत होतं. छत्रपती शंभूराजांचं ते शौर्यानं भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होतं. आणि त्या रक्ताची अंगार इतकी होती की त्यामुळं भीमा आणि इंद्रायणीचं पाणी देखील त्या ठिकाणी रडत होतं. आपल्या शंभूराजांचा तो देह छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये तुकड्यामध्ये त्या इंद्रायणीच्या पाण्यामध्ये पडलेला होता. इतका शूर राजा, पण आज मात्र राजाच्या शरीराचे तुकड्यापाशी जाण्याची कुणाची हिंमत होत नव्हती. त्या महापापी औरंग्यानं तसा आदेशच काढला होता. त्यानं फरमान सोडलं होतं की कोणी जर शंभूराजाच्या शरीराला हात लावला तर त्याचं देखील तेच हाल होतील जे राजाचं झालं. त्या औरंग्यानं दिलेल्या धमकीमुळं आजूबाजूच्या गावातील वाड्या वस्त्यावरील लोक देखील इंद्रायणीच्या काठी जायला घाबरत होती. रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते. आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून जणू ही सृष्टी देखील रडू पाहत होती. अरे, ज्या राजानं प्राण दिला, राजानं बलिदान केलं या हिंदू धर्मासाठी, त्याच्यासाठी पुढे व्हा असं जणू आव्हान करत होती. पण लोक मात्र भीतीनं आपापल्या घरात लपून बसलेली होती. पाहता पाहता सकाळ झाली. रात्रीचा तो अंधार दूर झाला आणि सूर्याची सोनेरी किरणं सर्वत्र पसरू लागली. पण त्या गावात राहणारी जनाबाई परटीन कपडे धुण्याचं काम करत होती आणि ती पाटलाच्या घरी कपडे धुवायला घरी आली. नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील तिनं पाटलाच्या घरचे कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली. आणि तेव्हा तिला ते रक्तानं महाकलेलं तुकडे नदीकाठी पडलेलं दिसलं. तिला प्रथमतः कळेनाच की ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर छत्रपती शंभूराजांचे आहेत. तिला असं वाटलं की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पडलेले आहेत, कारण त्याच ठिकाणी जवळ धनगराची बकरी बसायला होती. तिने जवळ जाऊन पाहिलं आणि कपडे धुताना तिच्या हातामध्ये आतड्याचा तुकडा आला. तेव्हा तिनं ओरडून म्हटलं की माणसांना साऱ्या लाजा सोडल्या, आता अशी आताडी देखील पाण्यामध्ये सोडायला लागलेत. आणि तेव्हा त्याच ठिकाणी जवळच असणारा धनगराचा पोरगा बकरी घेऊन आलेला होता. आणि तो त्या ठिकाणी म्हणाला की हे आतडं आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलाचं म्हणजे संभाजीराजांचं आहे. काल त्या महापापी औरंग्यानं राजांचे तुकडे करून या पाण्यात फेकले. तू तिथे जाऊ नकोस, नाहीतर औरंग्याची लोक येतील आणि तुला पकडून नेतील. आणि त्या औरंगाच्या भीतीमुळं सारी लोक घरात दडून बसले आहेत. तू देखील घरी निघून जा असं त्या धनगराच्या पोरानं सांगितलं.
आपल्या छत्रपती शंभूराजांच्या शरीराचे तुकडे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून खळखळा पाणी वाहू लागलं. तशीच उठली जनाबाई परटीन आणि वाऱ्याच्या वेगानं गावाकडे पळाली. दामाजी पाटलाच्या वाड्यात आली आणि आतापर्यंत शंभूराजांच्या मृत्यूची बातमी सगळीकडे पसरलेली होती. बघता बघता सर्व गावातील लोक पाटलाच्या वाड्याभोवती जमा झाली. आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झालेले होते. प्रत्येक जण अश्रू गाळत होता. आणि तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरक्षनाथ येऊन राहत होते आणि त्या गर्दीतून पुढे आले गोरक्षनाथ आणि म्हणाले, आपल्या छत्रपती शिवरायांच्या लेकराचं रक्त आणि मांस आपल्या गावात आलेलं आहे आणि ते आपल्या नदी किनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसावं. या गोष्टीचं खूप दुःख वाटत आहे. गोरक्षनाथाचं हे बोलणं ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला तो गोविंद महार लांबूनच बोलला, तुमचं बोलणं खरं आहे. आपल्या शिवाजी राजानं आपल्यावरती, आपल्या मुलाबाळावरती, आपल्या मुलखावरती केलेलं उपकार अनंत आहे आणि आज त्याच्या लेकराची आतडी कोथळा गावाच्या शिवाराच्या बाहेर पडावा आणि आपण मात्र मूग गिळून गप्प बसावं, हे शोभून नाही दिसत. आणि त्या ठिकाणी असलेले दामाजी पाटील त्या गावचे म्हणाले, तुम्ही सर्व म्हणता हे खरं आहे. जितकं तुम्हाला वाईट वाटत आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे. पण करणार काय? गावाच्या सभोवलती 4 ते 5 लाखाची मुघल सैनिकांनी तळ पडलेला आहे गावाच्या बाहेर. या बादशाची ताकद फार मोठी आहे. शंभूराजांच्या रक्तमासाला कोणी शिव आहे असं त्यानं फरमान काढलेलं आहे. तेव्हा एकानं म्हटलं, खरं आहे, कारण पंचकृषीतल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेले आहेत, तर मग आपणच पुढाकार का घ्यावा. आणि हे सारं ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले. भाकर खाऊन सगळेजण पडले होते. झोप तर तशी कोणाला लागत नव्हती. सगळेजण विचाराच्या गुंत्यामध्ये पडलेले होते. पण ती जनाबाई परटीन मात्र खूप जिद्दीची. आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनानं पक्क केलं आणि ती सरळ पाटलिनीच्या वाड्यावरती आली. तिनं आजूबाजूच्या स्त्रियांना देखील त्या ठिकाणी गोळा केलं. छत्रपती शिवाजीराजे आणि छत्रपती संभाजीराजांच्या विषयी गोष्टी काढून ती एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागली. आणि राजांच्या आठवणीनं सगळ्यांचं काळीच हेलावून गेलं होतं. आणि असे बोलता बोलता रात्र बरीच झाली होती. पण कुणीही आपापल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हतं. आपण काहीतरी केलंच पाहिजे ही एकच भावना त्या सर्व स्त्रियांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. आणि तेव्हा त्या पाटलिनीनं मंदिरातील गोरक्षनाथ बुवांना बोलावून हे सारं पाहत असणारा तो गोविंद महार पुन्हा तिथे येऊन पोचला. आपल्या हातातली काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला. आणि थोड्या वेळात जनाबाई बोलू लागली, जर आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचं मांस गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिला तर हा बादशाह करून करून काय करील? मारून टाकील आम्हाला, गाव जाळून टाकील आमचं. मग टाकू दे त्यानं गाव जाळून, काही फरक पडत नाही. मरावं तर राजासाठी मरावं, ती जनाबाई परटीन म्हणली. आणि आता तिच्या बोलण्यामुळं अंगामध्ये आग संचारली सगळ्या स्त्रियांच्या. तेव्हा गोरक्षनाथ त्या ठिकाणी म्हणाले, आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे जर का आपल्याला आपल्या चावडीत किंवा नदी किनारी एखादं बेवारस मृत शरीर जरी आढळलं तरी त्याला आपण अग्नी दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे. आणि तेव्हा लांबूनच गोविंद महारानं आवाज दिला आणि सांगितलं, अहो इथं तर आपल्या शिवाजीराजांच्या मुलाचं तुकडं नदीकाठी पडले आहेत आणि आम्ही मात्र सगळे नामर्दासारखे बांगड्या घालून गप्प बसलेलो आहोत. ज्या राजानं आपल्या रयतेसाठी हिंदू धर्म सोडला नाही, हिंदू धर्मासाठी बलिदान दिलं आपल्या शंभूराजानं, आणि आपण मात्र जीवाची पर्वा करत बसलो आहे. गोविंद महाराजचं हे बोलणं ऐकल्यानंतर सर्व स्त्रिया अंगामध्ये जणू आई तुळजाभवानी संचारली. असं स्त्रियांच्या अंगामध्ये त्या ठिकाणी ताकद निर्माण झाली. आणि चला नदीकाठी आपल्या राजाचं तुकडं गोळा करण्यासाठी आणि देऊया अग्निसंस्कार आणून. सर्वत्र काळाभोर अंधार पसरलेला होता. आणि त्यावेळी सर्व ह्या गावातील लेखी, सर्व स्त्रिया जोश निर्माण करून छत्रपती शिवरायांचं, छत्रपती शंभूराजांचं त्या ठिकाणी नामस्मरण करून मासाहेब जिजाऊंचं नाव घेऊन या सर्व स्त्रिया नदीच्या किनाऱ्याकडे झपाझप चालू लागल्या. आणि हा स्त्रियांचा आवाज ऐकून दामाजी पाटीलला आपल्या वाड्यातून बाहेर आला. आणि तो पाटील त्या ठिकाणी म्हणतोय आपल्या पत्नीला, कारभारीन हे काय चालवलंय? बादशहाला जर कळालं ना तर काय होईल?
हे कळतंय का तुम्हाला? गाव पेटून दिला हा बादशाह, सगळी मरून जाताल. आणि तेव्हा ती राधाबाई पाटलीन म्हणाली की माझ्या शिवाजी राजाचं पोरग नदीच्या काठी पडलंय, या महापापी औरंग्यानं तुकडं करून टाकलंय आणि माझ्या राजाचं मांस त्या गिधाडानं आणि घारीनं खावं असं तुम्हाला वाटतंय का? काय आमचं व्हायचं ती होऊ द्या. त्या औरंग्यानं यावं आणि आम्हाला मारून टाकावं, पूर्ण गाव जाळून टाकलं तरी आम्हाला काय फरक पडत नाही. असा गाव, असा जुलूम कशाला पाहिजे? सांभाळा तुमचं गाव आणि सांभाळा तुमची पाटीलकी, आम्ही निघतो, असं राधाबाई पाटलीनं रागानं आपल्या पतीला सांगितलं. आणि तिच्याबरोबर जनाबाई आणि या वडू गावातील सर्व स्त्रिया झपाझपा नदीच्याकडे पावलं टाकू लागल्या वाऱ्याच्या वेगानं. हातात काठी घेऊन तो गोविंद महार सगळ्याच्या पुढे चाललेला होता आणि सर्वजण नदीच्या काठाला पोचले. आणि त्यावेळी सगळा अंधार पसरलेला होता. रात्रीची 1-2ची वेळ होती आणि गावाच्याच बाजूला चोहो बाजूनी त्या औरंग्याचा पहारा होता. लाखो सैनिक होते, परंतु ते सगळे झोपलेले होते. नदीच्या जवळ आल्यानंतर स्त्रियांनी मागे पाहिलं आणि मग मागे पाहिलं तर काय, गावातील सगळे पुरुष आणि दामाजी पाटील सुद्धा नदीच्या दिशेने येत होते. जवळ आल्यानंतर काही नदीच्या काठाला दिसत नव्हतं, म्हणून गावकऱ्यांनी त्या ठिकाणी थोडीशी आग पेटवली बघा, प्रकाश नुसता. आणि मग शोधाशोध झाली राजाच्या शरीराच्या तुकड्या. राजांच्या शरीराचे कान भेटले, बोटे दिसले, हाताचे तुकडे दिसले, शरीराचा एक एक अवयव त्या ठिकाणी राजाच्या शरीराचा मिळू लागला. आणि त्या गावकऱ्यांनी अक्षरशः आपल्या डोक्यातून फेटे काढले बघा. फेटे काढल्याने फेट्यामधील माझ्या शंभू राजाचे तुकडे त्या फेट्यामध्ये बांधले गेले. प्रत्येकाच्या डोळ्यातून पाण्याचे अश्रू येत होते. हात आपलं तोंडानं दाबून धरलं होतं, रडू येत होतं स्त्रियांना, परंतु आवाज शत्रूच्या कानावरती जाईल म्हणून आतल्या आत हुंदके मारणाऱ्या त्या स्त्रिया सगळ्या. आणि सगळे जण आपल्या शंभू राजांचे हे सगळे तुकडे अवयव घेऊन गावामध्ये परत माघारी आले. चावडीच्या समोर ते गावाच्या ठिकाणी गेल्यानंतर आपापल्या लोक घरात पळू लागली. कुणी गौऱ्या आणू लागलं, कुणी लाकडं आणू लागली. चितेची सर्व तयारी झाली. परंतु गावकऱ्यांच्या पुढे एक प्रश्न उभा राहिला की शंभू राजाची चिता कोणाच्या जागेमध्ये पेटवायची? कारण दामाजी पाटलाची जमीन भरपूर होती, परंतु ही जमीन गावाच्या पासून लांब होती आणि त्याच ठिकाणी त्या औरंग्याची छावणी होती. सगळी गावातील लोक एकमेकाच्या कानात बोलत होती, काहीतरी कुजबुजत होती. गावातली बाकीची लोक जमीन द्यायला तयार नव्हती औरंग्याच्या भीतीनं. हे सगळं ऐकल्यानंतर गोविंद महार काठी टेकत टेकत जवळ आला आणि आपलं बोट दाखवलं आणि तो म्हणला, आम्हा महारांची ही वतनाची जमीन, याच जमिनीमध्ये माझ्या शंभू राजाची चिता पेटवा, बघून घेऊ पुढे. त्या औरंग्याला जरी कळालं तरी काय करील, मारून टाकील, याच्या व्यतिरिक्त काय करील. आणि जरी त्यानं गावाच्या बाहेर आम्हाला काढून दिलं तर आम्ही जाऊ पोट भरू. अहो, आपल्या या गरिबाच्या ताटात जेवलेला हा शंभू राजा आणि शंभू राजा होतो म्हणून आज हा हिंदू धर्म टिकला आणि हे स्वराज्य उभं राहिलं. हे कसं विसरून जावं? हे सगळं झाल्यानंतर गावकऱ्यांनी गोविंद महाराच्या जागेमध्ये शंभू राजाची चिता पेटवली. शरीराचे तुकडे चितेवरती ठेवण्यात आले. परंतु त्या ठिकाणी दामाजी पाटलाला एक मनामध्ये शंका निर्माण झाली. जर औरंग्याला कळालं तर या चितेमध्ये विघ्न येईल. दामाजी पाटलानं लगेच गावातल्या तरुण पोरांना त्या ठिकाणी जमवलं. हातामध्ये गोपणी दिल्या, दगडी जमा केले आणि पोरांना सांगितलं, बाळांनो, रात्र वैऱ्याची आहे आणि ही औरंग्याची फौज आपल्या गावामध्ये शिरेल. त्यांना खबर कळाली की शंभू राजाच्या चितेला हे गाव अग्नी देत आहे. तुम्ही एकच काम करा, प्राण गेला तरी बेहत्तर बाळांनो, गावामध्ये वैऱ्याला घुसू देऊ नका. शंभू राजाची चिता पेटवण्याच्या अगोदर गोरक्षनाथांनी त्या ठिकाणी बेलपत्र, तुळशीपत्र शंभू राजाला आपला वाहिलं आणि सगळ्यांनी शंभू राजाला अखेरचा मुजरा त्या ठिकाणी केला आणि शंभू राजांची चिता पेटली. चितेच्या ज्वाला आकाशाला भिडू लागल्या आणि तसंच सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. राधाबाई पाटलीन, जनाबाई परटीन, गोविंद महार आणि सगळे गावकरी हंबरडा फोडून रडत होते. राजा गेला, राजा गेला, असा राजा पुन्हा होणे नाही. आणि सगळेजण त्या ठिकाणी रडत होते, डोळ्यातून पाणी वाहत होतं. लक्षात घ्या, रात्रभर कुणी झोपलं नाही. पहाटेचे 4 वाजल्या. दामाजी पाटलाने त्या ठिकाणी सांगितलं, चिता विझवा. आणि चिता विझवून त्या ठिकाणी चितेची राख जी होती ती राख नदीमध्ये सोडण्यासाठी सगळे गावकरी बघा पहाटेच गेले आणि शंभू राजांची रक्षा त्या इंद्राणीच्या डोहामध्ये, त्या भीमेच्या डोहामध्ये सोडून दिली हो. आणि आपला शंभू राजा या पंचतत्वामध्ये विलीन झाला. मित्रांनो,
या महाराष्ट्रावरती अनंत उपकार आहेत त्या गोविंद महार यांची, त्या जनाबाई परटिनीचे, त्या राधाबाई पाटलिनीचे आणि त्या संपूर्ण गाव म्हणजे वळवूद तुळापूरचे अनंत उपकार या महाराष्ट्रावरती आहेत मित्रांनो. कारण आपल्या शंभूराजांना अग्नी त्या लोकांनी दिला, ज्या लोकांनी दिला त्यांना महाराष्ट्र कधीही विसरणार नाही, कधीच विसरणार नाही. मित्रांनो, छत्रपती शंभूराजे होते म्हणून आज आपल्या आई बहिणींच्या कपाळावरती हे कुंकू दिसत आहे आणि आपण हिंदू म्हणून आहोत आज आपण. नाही तर आज मित्रांनो, आज आपल्याला रमजान ईद साजरं करायला लागलं असतं. अशी परिस्थिती झालेली असती राजांनी जर मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर. या हिंदूसाठी, हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शंभूराजांचं हे बलिदान व्यर्थ कधीच जाणार नाही. हजारो वर्ष जरी गेली ना, हजारो वर्ष, तरी आम्ही कधीही विसरणार नाही शंभूराजाचं आमच्या बलिदान. मग मित्रांनो, याच्या नंतर येणारा जो सण आहे तो गुढीपाडवा आहे. आणि या नवीन वर्षाचं स्वागत लक्षात घ्या. तुम्हाला नवीन वर्षाचं स्वागत करायचं ना, तुम्ही करा, परंतु गुढी लावून स्वागत करायचं का शंभूराजांच्यासाठी भगवा आपल्या घराला लावायचं हे आपणच ठरवा. कारण राजे होते म्हणून आज हिंदू धर्म आहे आणि आज हा गुढीपाडवा सण करत आहो. जरी तुम्ही हजारो वर्षापासून हा सण करत असला, परंपरा असली, तरी परंपरेपेक्षाही राजे महत्त्वाचे आहेत. आणि त्यासाठी आपल्या घरात गुढीपाडव्याला नक्की भगवा लावा आणि आम्हाला कमेंट जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे अशी कमेंट अभिमानानं जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.